माथेरान शहरातील मध्यवर्ती भागात बाजारपेठ परिसरात वन विभागाचा मोकळा भूखंड आहे। त्या मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात केर कचरा टाकण्यात येत असून तेथे असलेल्या बोहरी समाज हॉलमध्ये सुरू असलेले अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रेखा चौधरी यांनी केली आहे। याच पार्श्वभूमीवर माथेरान पालिकेचे अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी यांनी त्या वन जमिनीवरील आक्रमण यांची पाहणी केली। दरम्यान बोहरी समाज हॉलचे बांधकाम सुरू आहे त्याची पाहणी देखील नगर अभियंता यांच्याकडून करण्यात आली असून माथेरान पालिकेचे विरोधी पक्षाचे नगरसेवक त्यावेळी उपस्थित होते। माथेरान शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानकाच्या समोर बोहरी समाज हॉल आहे। दुमजली बोहरी समाज हॉलमध्ये नवीन कामे सुरू असून माथेरानमध्ये कोणत्याही नवीन कामांना परवानगी नाही असे असतानाही नवीन कामे सुरू असून त्या हॉलचे मागील बाजूस वन विभागाचा राखीव भूखंड आहे। त्या भूखंडावर सध्या एका कोपऱ्यात स्वच्छतागृहाची पेटी पडलेल्या अवस्थेत आहे। अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम अथवा अतिक्रमण नाही। मात्र बोहरी समाज हॉलचे वाढीव आणि अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि खराब साहित्य हे वन विभागाच्या जागेत अस्ताव्यस्त टाकण्यात आले आहे। त्यासाठी वन विभागाची कोणत्याही प्रकारची मागणी नाही। त्या ठिकाणी वन विभागाच्या जमिनीचा बेकायदा वापर केला जात असून तेथे दिवस रात्र बोहरी समाज हॉलचे बांधकाम सुरू आहे। त्या कामासाठी रात्री उशिरापर्यंत कामे सुरू असताना आणि परिसरातील शांतता भंग करण्याचे कार्य तेथे सुरू आहे। मी रेखा हॉटेल कृष्णाची ओनर। मी इथे दिवस रात्र राहते। इथे म्हणजे माझ्या समोरच म्हणा की आजूबाजूला इथे काम चालू आहे आणि हे दिवस रात्र रोज चालू असतं। ड्रिलचा आवाज असतो, ग्राइंडरचा आवाज असतो आणि असं तर चालूच असतं। पण असं आता म्हणजे ह्या कामाचा असा उद्रेक झालेला आहे की 12 म्हणू नका, 1 म्हणू नका, 2 म्हणू नका, हे काम चालू असतं। इथं 15-20 लोक कामाला असतात आणि त्यांचा ठेकेदार इथं उपस्थितसुद्धा नसतो आणि त्या ठेकेदाराला अभय कुणाचा हा माझा एक प्रश्न होता। आणि त्या रात्री म्हणजे मी जेव्हा आधी थोडी आवाज येत नाही, पण जशी आपल्याकडे शांतता झाली, आपला एक तर इको सेन्सिटिव्ह झोन आहे, शांतता झाल्यानंतर माकडं एवढी प्रचंड ओरडायला लागली, कुत्रे भुंकायला लागले। मी बाहेर येऊन थांबलेली, ऑलरेडी मी बाहेरच होती, पण मग नंतर मी परत आतमध्ये कारण मॅचला मला जायचं होतं म्हणून मी झोपायला गेले आणि मी परत बाहेर आली तर एवढा ड्रिलचा आवाज होता। मी पहिल्याच रूमात राहत होते, ड्रिलचा आवाज होता, एवढा ग्राइंडरचा आवाज होता, एवढा आवाज होता की मी इथं येऊन रात्री एकटी महिलेनी ह्या जंगलातून इथं येऊन त्यांना सांगितलं। मला ॲक्च्युली भीती वाटत होती, मी अर्धा तास थांबून राहिली तिथं, पण नंतर असं वाटलं की नाही आपल्याला जाणंच जरुरी आहे। मी ग्रुपला मॅसेज टाकल्यानंतरच्या या गोष्टी आहेत। मग नंतर येऊन इथं सांगितलं, इथं कोणच नाही, एवढा आवाज। शेवटी मी जोरजोरात ओरडली, माझं डोकं दुखायला लागलं की एवढा आवाजात मी जोरजोरात ओरडली। नंतर ते काम एक अर्ध्या तासाने बंद झालं। मला एक म्हणायचं आहे, काम गावातही कामं आहेत, पण गावात आज बंद केलेली प्रशासनाने मी हे काम चालू आहे। रात्रभर 12 वाजता सुद्धा गाड्यांमध्ये सामान जात होतं। आम्ही गावाला त्रास नाही व्हावा, आमच्या गावातल्या लोकांचं कुठंतरी काम व्हावं, त्यासाठी मी तरी स्वतः गप्प बसत होती। एक समाजसेविक आहे आणि कुठंही अन्यायाच्या विरोधात मी बोलणारी व्यक्ती आहे, त्यामुळे मला कोणाचा माझ्यावर दबाव नाही आहे। हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे जी मी बाईट दिलेली।